हाय टू फॅमिली. संध्याकाळचे 6 वाजत आले. हे बघा आमचं काय काम आहे. आज आम्हाला सकाळी होतं झेंडूची टोमॅटोची लागवड केली आम्ही. आणि आता बघा हे काय करतोय, दुपारपासून आम्हाला हे झेंडूच्या कळ्या तोडतोय आम्ही. हे बघा झेंडूला बाजार नाही आहे आणि ह्या कळ्या लगेच उमलतील म्हणून त्या खुडून घ्यायच्यात. किती छान गोंड आहे बघा, पण त्याला बाजार नाही, काय करणार शेतकरी तरी. हे कळ्या तोडून घेतल्यावर जरा 4-8 दिवस पुढे ढकलन, लगेच कळ्या येणार नाहीत म्हणून हे असं तोडायचं काम चाललंय. त्यातली गवत एक 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 गवत आले त्याच्यात, ते गवत पण उपटून घ्यायचे. बघा किती मोठा बाग आहे हा. एवढंच वावर तिकडे आम्ही ते वावरातल्या कळ्या खुडल्यात आणि आता ह्या वावरातलं आलोय, दुसऱ्या वावरात. त्याच मालकाच्या आहेत पण दुसऱ्या वावरात आलोय आम्ही कळ्या खुडायला. अशा मस्त झेंडूची झाडं आहेत, कळ्या पण खूप छान आहेत, पण काही इलाज नाही त्याला. या कळ्या खुडून टाकाव्या लागतात आम्हाला. गवत पण काढायचे आम्हाला ह्या झेंडूच्या खोडात आहेत ते. आणि आज आम्ही माणसं पण कमी आहेत, कारण ज्या बायका कामाला येतात त्यांच्या गावची यात्रा होती ना, मग त्या यात्रेत जरा दमल्या, त्या फिरल्या 2 दिवस, मग आज कामाला आल्या नाही. आम्ही फक्त 9 जणी आलोत कामाला आणि आज आम्हाला करमलं पण नाही, कारण जास्त बायकांची सवय लागली त्याच्यामुळे. मग थोड्या बायका असल्यावर करमत पण नाही, कामात पण नाही लक्ष लागत. मग जास्त बायका असल्यावर कोण काय बोलते मग त्याच्यात दिवस निघून जातो. थोड्या बायका असल्या मग कोण काय बोलणार ना. हे बघा ही निर्मलता इथं अजून आमची पाताला लागली पण नाही, अजून उभीच आहे. ते बघा पात नाही लागा ना कुणाच तरी. पुढं टाइम थोडा राहिला, आता आपली सुट्टी होईल. सुट्टीचा टाइम होता आलाय पण अजून निर्मलताईला पातच सांगितलं तुम्हाला मध्ये. हे गरम झाली आमची निर्मलताई. जाऊ दे आता थोडा टाइम राहिला ना, का भांडणं करू. चला घ्या एवढी पाच चला मंडळी, आता आमची सुट्टीचा टाइम झाला, आता थोडा टाइम राहिलाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. एवढी पात भरून मग आमची सुट्टी होईल. हे बघा पात पुढं गेली, माझी पात मागं राहिली. आता पटपट जाते पुढं. धन्यवाद.